सर्व पदवीधर उमेदवारांना बँकेत मिळणार आहे सरकारी नोकरीची सुवर्ण संधी। एसबीआय कडून क्लर्क या पदाची मोठी जाहिरात आलेली आहे आणि याच्यात महाराष्ट्राला सर्वाधिक चांगल्या जागा असणार आहेत। महाराष्ट्राला जागा आहेत, सोबतच फक्त मराठी माणसांना जिथं जे आहे तर ती नोकरी मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एसबीआय क्लर्कची जाहिरात जी आहे तर ती इथं प्रकाशित झालेले, फॉर्म भरणं देखील सुरू झालेले, संपूर्ण माहिती सांगतो। बघा, एसबीआय कडून जे आहे तर ते स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स, म्हणजे ज्याला आधी आपण एसबीआय क्लर्क म्हणत होतो त्या पदाची जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली आहे। ओके, आता याच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आजच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। बघा, महाराष्ट्राच्या वाट्याला पाहिलं, बघा महाराष्ट्र मुंबई मेट्रो आणि मुंबई मेट्रो हा महाराष्ट्र स्टेट आहे, हा गोवा स्टेट आहे। महाराष्ट्रासाठी त्यांनी भाषा ठेवलेली आहे ती आहे मराठी। याच्यामध्ये बघा, एससी ला 171, एसटी ला 154, ओबीसी ला 463, ईडब्ल्यूएस ला 171, जनरल ला 759, असे टोटल 1718 जागा। त्याच्यानंतर या काही दिव्यांग उमेदवारांसाठी काही बॅकलॉगच्या काही जागा आहेत तर त्या आहेत 281। तुम्ही जर पाहिलं, महाराष्ट्राला चांगल्या जागा आहेत, चांगल्या स्वरूपाच्या आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये बाकीचे लोक अप्लाय जे आहेत तर ते करू शकत नाही। महत्वाच्या तारखा पाहिल्या, 11 ऑगस्ट पासून आपले फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि ते 31 ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट असणार आहे। सप्टेंबर 2026 मध्ये आपली पूर्व परीक्षा असणार आहे, प्रिलिमचा पेपर असणार आहे आणि नोव्हेंबर 2026 मध्ये लगेच याची मुख्य परीक्षा असणार आहे। तुम्ही म्हणाल तर ऑगस्टला जाहिरात आली आणि सप्टेंबरला, ते बँकवाल्यांचं असंच असतं मित्रांनो, त्यांची लगेच परीक्षा होते। पदवी पाहिजे तुमची, कोणत्याही शाखेची पदवी जी आहे तर ते पाहिजे। तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल फॉर्म भरू शकता। समजा एखादा उमेदवार लास्ट इयरला असेल, लास्ट सेमेस्टरला असेल तर तो पण फॉर्म भरू शकतो। फक्त त्याला 31/12/2026 च्या आधी त्याचं डिग्री प्रमाणपत्र जे काय असेल तर ते हातात येणं गरजेचं आहे। बघा, 31/12/2026 पर्यंत, 31/12/2026 पर्यंत। आता वयाची अट आहे 1/4/2026 ही कट ऑफ डेट आहे। या डेटला तुमचं 20 किंवा 28 वर्ष, म्हणजे 20 वर्ष हे किमान पाहिजे आणि मॅक्सिमम एज लिमिट 28 पाहिजे। आलं लक्षात तुम्हाला? परंतु जर कोणी ओबीसी मध्ये असेल तर तो 3 वर्ष त्याला एक्स्ट्रा मिळतात, म्हणजे 28 + 30। एससी एसटी मध्ये असेल तर त्याला 28 + 5 एवढं एज लिमिट जे आहे तर त्याला इथं मिळत असतं। एससी एसटी दिव्यांग उमेदवार, एक सर्व्हिसमॅन यांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागत नाही, ते मोफत फॉर्म भरू शकतात। जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांना 750 रुपये हे शुल्क जे आहे तर ते लागतं। निवडीचे 3 टप्पे असतात। पहिल्या टप्प्यात तुमची एक पूर्व परीक्षा होत असते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होत असते, त्याच्यानंतर भाषा चाचणी होत असते। बघा, ज्यांच्या 10वी 12वीच्या याच्यावर मराठी हा विषय असतो ना, त्यांना ही चाचणी देण्याची गरजच पडत नाही। म्हणून बाहेरच्या राज्यातील उमेदवार जरी अप्लाय करत असेल तरी त्याला मराठी भाषा इथं येणं गरजेचं आहे, तरच तो पास होऊ शकतो, अन्यथा त्याला किती मार्क्स येऊन फायदा नाही। बघा, प्रिलिम एक्झाम जे पूर्व परीक्षा होत असते, पूर्व परीक्षेमध्ये 3 विषय असतात। बघा, इंग्लिश भाषा असते, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी, तर असे हे 3 असतात। आणि पहिले जो पेपर असतो तो इंग्लिश मध्ये असतो, बाकी याच्यात आपण इंग्लिश, मराठी भाषा वगैरे चूज करू शकतो। 30 प्रश्न, 35 प्रश्न, 35 असे झाले 100 प्रश्न, 100 गुण, 1 तास एवढा वेळ। परंतु 1 तास भेटत नाही, तो सेक्शन वाईज भेटतो। याला 20 मिनिटं, याला 20 मिनिटं आणि याला 20 मिनिटं जो आहे तर तो मिळतो। सोबतच आपली 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते। बघा, 1/4 मार्क असाइन फॉर क्वेश्चन विल बी डिडक्टेड, 1/4 एवढी, म्हणजे 0.25 गुण हे वजा केले जातात जर तुमचा एखादा प्रश्न चुकला तर। आणि लक्षात घ्या, जेवढी काही वॅकन्सी असेल, फॉर एक्झाम्पल 100 पदं असतील तर त्याला गुणिला 10 एवढे उमेदवार जे मुख्य परीक्षेसाठी जे आहेत तर ते पात्र ठरतात, म्हणजे 10चा रेशो आहे इथं। मेन्स परीक्षेचा पॅटर्न पहा इथं। बघा, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड। याच्यात फक्त इंग्लिश हा विषय इंग्लिशमध्ये असतो, बाकी विषय तुम्ही इंग्लिश, मराठी, हिंदी चूज करू शकतात। याच्यामध्ये 190 प्रश्न असतात 200 गुणांसाठी, 2 तास 40 मिनिटं एवढा वेळ मिळतो। प्रत्येक सेक्शनला वेगवेगळा मिळतो। बघा, 35, 35, 45, 45 प्रत्येक सेक्शनला हा वेगवेगळा वेळ जो आहे तर तो इथं मिळत असतो, लक्षात घ्या। आणि जर आपण इथं पाहिलं, याला पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पाहायला मिळते। त्याच्यानंतर बघा, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते। पण समजा तुम्ही 10वीच्या याच्यावर किंवा 12वीच्या याच्यावर मराठी हा विषय असेल तर तुम्हाला ही चाचणी देण्याची गरजच पडत नाही, तुमचं डायरेक्टली त्या मार्कांच्या आधारे सिलेक्शन जे आहे तर ते होऊन जातं। याच्यामध्ये जर आपण पगार पाहिला, त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबई सारख्या शहरात राहत असाल तर तुम्हाला 46,000 रुपये प्रतिमाह एवढा पगार जो आहे तर तो इथं मिळणार आहे, सर्व भत्ते वगैरे कॅल्क्युलेट करून। आणि बाकीच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला 41,000 पर्यंत तुमचं वेतन जे आहे तर ते जातं। आता महाराष्ट्रात ही परीक्षा कुठे कुठे होणार आहे? बघा, महाराष्ट्रात ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई MMR रिजन, पूर्ण नागपूर, नांदेड, नाशिक,
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर या सर्व ठिकाणी ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। याच्या संदर्भात तुमच्या मनात आणखी काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।